डोंबिवलीत एका उद्धट प्रवाशानं 2 महिला कंडक्टरला मारहाण करत त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये क्षुल्लक वादातून ही घटना घडली आहे। या मारहाणीत या महिला वाहकाचे कपडे फाडले गेले आहेत। गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे 2 महिलांना मारहाण होत असताना बसमधील एकाही प्रवाशानं या प्रवाशाला प्रतिकार करण्याची तसदीक घेतली नाही। पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून अभिषेक सिंग असं त्याचं नाव आहे। सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलेल्या डोंबिवलीकरांची बघायची भूमिका लाजिरवाणी आहे। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बस डोंबिवलीजवळील सोनारपाडा इथं पोहोचताच एका तरुणानं बसच्या पुढील दरवाजाने आत येण्याचा प्रयत्न केला। बस चालकाने त्याला विरोध करताच आरोपीने चालकाशी वाद घालत शिव्या देण्यास सुरुवात केली। बसमधील वाहक दीपमाला सोनावणे यांनी सिंग याला समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने धक्काबुक्की करत मारहाण केली। दुसऱ्या बसमधील वाहक सोनाली पाटील यांनी दीपमाला यांच्या मदतीसाठी धाव घेत आरोपीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता सोनाली यांनाही मारहाण झाली। अखेर काही जणांनी आरोपी अभिषेक सिंगला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सोनारपाड़ा आए तो 2-3 जो पैसेंजर थे वो पीछे से चढ़े और एक जो पैसेंजर था वो आगे से चढ़े। जब भी ड्राइवर उनको बोला कि पीछे से चढ़ो तो उसने ड्राइवर को गाली दे के ऊपर बस में चढ़ा। जब भी मैंने उसको बोला कि ड्राइवर तेरे बाप की उम्र का है तो वो मेरे को गंदी गंदी गाली देने लगा। जब भी मैंने उसको बस में से उतरने को बोला तभी उसने मेरा पैर खींच के रास्ते पे सुला के मेरा कपड़ा और लात से मारा है। मेरे को पैर से कपड़े पूरा कपड़ा वगैरह सब फाड़ डाले। इस बीच में आपको बचाने के लिए कौन बचाने के लिए एक हमारे बस के पीछे एक विठलवाड़ी आगर का जो बस था वो कंडक्टर सोनाली पाटिल वो आए, जो उसने मेरे को बचाने की कोशिश की तो उसको भी उसने बहुत मारा है। सदर सिंग यांनी त्यांनाही मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्यांचा विनयभंग केला। अशा प्रकारची त्यांची तक्रार आल्यावरून त्या संदर्भात भारतीय दंडविधान संहिता 353, 354, 427 अन्वये श्री अभिषेक सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।